गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्रँड ब्लॉग मध्ये. स्ट्रॉबेरीच्या ह्या शहरामधून आपण आहोत आता पाचगणी मध्ये, आणि पाचगणी मध्ये फिरून आपण आता निघालेलो आहोत महाबळेश्वरच्या दिशेनं. 9 किलोमीटरच्या पुढे आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. तिकडून जायचं आहे आपल्याला तापोल्याला. तापोला काय आहे मलाही माहिती नाही, कारण मी गेलोच नाही. खरं सांगायचं तर आज जाऊन बघायचं का तापोला काय. ऐकून आहात ना आपण? ऐकून आहोत, वाचून आहोत, युट्यूबला शॉर्ट्स वगैरे बघितलेले आहेत, पण प्रत्यक्ष कधी गेलो नाही. असं सांगतात की खूप मोठं पर्यटन स्थळ आहे, चांगली बोटिंगची व्यवस्था आहे आणि व्ह्यूज वगैरे तिकडे खूप चांगले आहेत असं सांगतायत. तर म्हटलं आता आलोयच अनायासे इकडं, तर ह्या खेपेस आपल्याला तापोळा करायचंच आहे. आणि म्हटलं करूया आपण, आपल्याकडे वेळही आहे. तर आता तापोळ्याच्या दिशेने निघालोय. ए मम्मी, तू गेली तर काय करू? नहीं सुधरे के लोग. ए लोग नहीं सुधरे. इतकं घनदाट अरण्य आपल्याला पसरणीच्या घाटातून जरी आलो किंवा आंबेनळीच्या घाटामधून आपण महाबळेश्वर पर्यंत जरी पोहोचलो तरी असं जंगल आपल्याला दिसत नाही. एकदम डेन्स फॉरेस्ट आहे आणि झाडं जणू काही रस्त्याच्या मधोमध झुकलेत दोन्ही बाजूला, उजवीकडून डावीकडून. हे बघा, तर किती मस्त असा प्रवास. तुम्हाला उत्तराखंडलाच जायला पाहिजे अशातलं काही भाग नाही. महाराष्ट्रात देखील असे कितीतरी ठिकाण आहेत का जे उत्तराखंडला टफ देतील. आपण इकडे या दिशेला येत नाही नॉर्मली. आपण फक्त महाबळेश्वर म्हटलं तर ते एसटी स्टँडच्या बाजूला असलेली पार्किंग आणि मार्केटिंग, शॉपिंग करायचं आणि पाचगणीच्या बॅप्रो गार्डन मध्ये गेलं तर फार फार तर ऐतिहासिक वारशाला जर भेट द्यायची झाली तर प्रतापगड, त्या पलीकडे आपण बघत नाही. पण खरोखर अजूनपर्यंत तापोल्याला पोहोचलो नाही, पण तापोलाच्या दिशेने जाणारा हा जो प्रवास आहे ना तो खरोखरच अवर्णनीय असा आहे. कारण काय बघायचं असते, निसर्गच तर बघायचा असतोय. आता हे बघा, हे मधाचं गाव आहे. तर मॅडम बोलले की मधाचं गाव मांगर, इथं आपल्याला जायचं आहे. जाऊया ना आपण? जाऊया. इथली खासियत अशी आहे की इथं मधमाशांचं संवर्धन केलं जातं. हे बघा, हा बोर्ड मांगर. दिसलं ना? जाऊया, बघूया पुन्हा कधी येणार इकडं. जर मधीची क्वालिटी असेल तर मध सुद्धा खरेदी करू. किती किलोमीटरचा बोर्ड होता तिकडे? 3 किलोमीटर आतमध्ये जायचं मांगर गावाकडं. वनसुरक्षा समिती आणि इथले जे स्थानिक रहिवासी आहेत गावाले, त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रोजेक्ट राबवला जातो इकडे. जंगल तर असं आहे खरोखर की हे बघा तिकडं हा बोर्ड बघा, मधमाशांच्या जगात तुमचे स्वागत आहे, मधाचे गाव मांगर गाव. आणि खरोखरच झाडी बघा किती डेन्स आहे. आपल्यासाठी वेगळा अनुभव आहे. झाडांवरती टॅग दिलेत, नावं दिलेत झाडांची. अंजन वृक्षवेली संपन्न स्वर्गभूमी तुम्ही आला आहात. ग्रेट एक्सपिरियन्स. See guys, how dense and how nice this forest is. आपण जिथे राहतो तिथे युजली असे डेन्स फॉरेस्ट नाही बघायला भेटत. So it really feels good to be here.
आणि वरून जे इथे ट्रीज आहेत त्यांना मेन म्हणजे या लोकांनी नेमिंग्स केलेत. प्रत्येक ट्री वरती आहे नाव लिहून ठेवलंय. सो वी आर गोईंग आता सध्या मध्यघर मध्ये, जिथे हनी बनतं, बेसिकली प्युअर हनी. लेट्स सी हाऊ इट इज. आणि जर खरोखरच रिअल प्युअर असेल तर वी डेफिनेटली बाय सम फॉर आवरसेल्व्स. आम्ही युजली महाबळेश्वर मध्ये येतच असतो, पण हे इथे पहिल्यांदा येतोय. माहिती पण नव्हतं की असं ठिकाण एक्झिस्ट करतं. सो आता ऑन आवर वे टू तापोला वी जस्ट सॉ अ बोर्ड and decided that we'll explore this new place too, because we have been here so many times and yet do not know anything about this place. So let's just go and see how it is. And ये place already काफी ज़्यादा unexplored सी feel हो रही है, because as you can see there are no vehicles as compared to the one you see Mapro के बाहर या you know similar places पे. How do you guys feel? राव की अलग शूटिंग चल रही है फिलहाल GoPro के साथ. माझं गाव माझं अभियान नांदूरमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हे दादा आहेत आपल्या समोर, ते आपल्याला या गावाविषयी माहिती देतील आणि कशा पद्धतीनं इथं मधमाशांचं पालन पोषण, संवर्धन आणि मधीचं उत्पादन घेतलं जातं त्याबाबत आपल्याला माहिती. नॅचरल नॅचरल मध आपल्याकडे असते ती डुप्लिकेट डुप्लिकेट. ठीक आहे, तर काय सांगाल तुम्ही? सर आपल्याकडे म्हणजे मधाचे गाव आहे आपले, इथे सगळे शेतकरी मधाची फार्मिंग करतात. म्हणजे वर्षानुवर्ष आमच्याकडे चाललेली परंपरा आहे ती. म्हणजे प्रत्येक 100% आमच्या गावात मधीचं पालन करतात. म्हणजे जंगलामध्ये त्यांचे स्वतःचे बॉक्सेस असतात, त्याला सागवानी पेटी बोलतात, आणि त्यात आपण सातेरी मधमाशा हे आपण त्यांचं पालन करतो. सातेरी मधमाशाचा मिनिंग काय? सातेरी म्हणजे त्यांच्यावरती 7 लेअर असतात मधमाशीवरती, म्हणजे फुले येतो. मग ते मधमाशा काय करतात, ते प्रत्येक झाडातून मध शोषण करतात आणि तो कलेक्ट करतात. हा, त्यासाठी ती मध खूप चांगली असते, आपली आयुर्वेदिक असते आणि खराब होत नाही कधी लाईफ टाईम. ओके, म्हणजे ती आपण फ्रीज मध्ये न ठेवता आपण बाहेर ठेवून ते बऱ्याच टाइम पर्यंत ती चालू शकतो. हो, चालू शकतो. बरोबर. आयुर्वेदिक असल्यामुळे ती मुलांसाठी खूप जास्त बेस्ट खूप आहे चांगली, खूप किंवा चांगली. आजारी माणसांसाठी. किती वर्ष बाहेर ठेवलं तरी ओरिजिनल मध्ये असतो ना तो लाईफ टाइम कधीच खराब होणार खराब होत नाही. जितका जुना मध्ये होतो ना तितका ते टेस्ट आणि एकदम खूप आयुर्वेदिक खूप चांगला असतो. म्हणजे 20 वर्ष 15 वर्ष असा खूप झाला म्हणजे तो खराबच होणार नाही कधी. मध आणि तुम्ही डुप्लिकेट मध्ये आणला ना, म्हणजे कुठून मार्केटमधून, तो त्या साखरे होते खाली तयार होते त्या सगळं केमिकल सगळं मिक्स होतं त्यामध्ये. बरोबर. एक त्यात प्रकारचा मध थिक असं व्हाईट कलर हा, आपण मधाचं गाव मागत ते आपण काय केलं की आपले जो नॅशनल मध आहे, म्हणजे गावातले शेतकरी मध गोळा करतात, म्हणजे जमा करतात, फार्मिंग करतात त्याची. तर तो बाहेर जाऊ नये, त्याची ब्रँडिंग आपण आपल्या गावातच करायला पाहिजे, त्याचे ब्रँड व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण मधाचं गाव स्थापना केली. खादीग्राममध्ये त्याची एक संकल्पना आहे, त्यातून आपण हे उभारलं आहे ते मधाचे गाव. खादीग्राम. अच्छा, खादीग्राम उद्योग. आपला मध आपण शेतकऱ्याकडून घेऊन तो बाहेर विकायचं. आणि आपण काय करायचं, आपण बाहेर जाऊन आपलं मध बाहेर विकायचं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला कमी भेटते, त्यांची ब्रँडिंग व्हायची. त्यासाठी आपण ओपन केलेलं. ते आपलं 4 वर्ष झाले आता आमच्या गावाला खूप येतात बाहेरचं. पण यांचं कसं रिस्पॉन्स आपल्याला महाराष्ट्र खादीग्राम? ते आम्हाला दरवर्षी पेट्या प्रवृत्त करतात. सातेरी लाकडाच्या पेट्या असतात, सागवानी लाकडाच्या पेटामध्ये दरवर्षी देतात, सबसिडी देतात. जी योजना असेल ती देतात आम्हाला. आम्ही पण त्याच्यात आपल्याला मधाच्या गावामध्ये रोजगार भेटला, बचत गटांचे असे स्ट्रॉबेरी गार्डन आहेत आपल्याला, तिकडे पण गावात फिरतात. म्हणजे स्ट्रॉबेरी पण आम्हाला इथं भेटेल हो. स्ट्रॉबेरीच्या सीझन मध्ये? नाही, आता चालूच आहे सीझन स्ट्रॉबेरी. आता पण भेटेल स्ट्रॉबेरी? अच्छा, गोड अशी. गोड म्हणजे फ्रेश. अच्छा, समोर किल्ला दिसतो. कारवी नाही सात आणि ती मागच्याशी फुललेली, त्याचा मध्ये इतका चविष्ट असतो आणि तो साहित्यिका ह्या आजारावरती खूप कारवी म्हणजे कळलं नाही. टिकावर
अशी काठी असते हा काठी असते पण त्याची आणि निळे फुले येतात. भिंती वगैरे त्याच्यापासून बनवले जातात. हा बरोबर कारवीची. बीड मध्ये पहिल्या काळात बनवायचे हो, आता नाही बनवत. तर आता हा जांभूळ आहे सर आपल्याकडे. तर जांभळाला पण आता मोहर आला, आता मोहर संपत आला, जांभळ आले म्हणजे बी आलेत, म्हणजे अजून ते जांभळ आली नाही. फळ आलं नाही अजून. हा फुल अजून महिन्यानं अजून फुल काळं काळं होणार. आणि याच्यावर माहिती आहे जांभळाचं मत कशाला असतो, जांभळात आपल्याला डायबिटीज, शुगर, जांभळाच्या बिया त्या पण आपण काय करतो, पावडर करून हे करतो आपण त्याच्यासाठी. अशा आपल्या पेट्या असतात, म्हणजे असं आपण डेमो सेक्शन दिले आपण दाखवायसाठी इथे. अच्छा. पण आमच्या प्रत्येक शेतकरी जंगलामध्ये असतात. हा मग शेतकरी काय करतो, अशा बॉक्सवर नेऊन ठेवतो आणि मग ते ऑटोमॅटिक काय काय मधमाशा दरवर्षी येऊन बसतात. त्यामध्ये राणी माशी असते, पण काय काय मधमाशा बिंडीन मिळतात आणि मग ते जाऊन तिथे चेक करणार की जागा कुठे आहे बसायला. आणि सातरी जाते ना मॅवऱ्याची, ही अशी बाहेर अशी पोळा, झाडाला पोळा तयार करत नाही. ही पोळा तयार करत नाही, काय करते अंधारा ठिकाणी बसते, जे झाडाच्या आतमध्ये डोलीमध्ये असते किंवा जमिनीच्या खाली अशी होल्या असते ना त्यामध्ये बसते. ही बाहेर असतात ना, आता आगीमोबा आपल्याकडे आठवत बसते. आगीमुळे खूप छान असते. त्याची मध पण खूप कमी. पेशंट आलं एक मला हनी चावलं तरी पण 2-3 तास नॉर्मल वाताच्या तासाला वाताचा त्रास असेल त्याने पण स्वतःहून जाऊन घेतात, पाय स्वतःहून जाऊन काही होत खूप रिलॅक्स होतं त्याला, त्याचे मसल स्ट्रॉंग होतात नॉर्मल. अच्छा, म्हणजे ती मधमाशी जर आपल्याला चावली वातवाल्यांना, त्यांना वाताचा त्रास असतो. हा तर होत नाही काय का आपल्याकडे म्हातारी माणसं आहेत ना, त्यांना पण इतका खूप त्रास होतो ना थंडीच्या. नाही ना, आता त्याला सवय झाली ना, अँटीडोट तयार झाला, त्यांना ताप सर्दी खोकला काहीच येते. त्यांना खूप माशा चावल्या ना तर त्यांना काही होते. तर आता असे बॉक्सेस असतात आपल्याकडे, तेव्हा त्यांना बघा तुम्ही हनीबी आता बाहेर येते बघा. आणि हनीबीचं पण एक लाईफ असतं 11 वर्ष फक्त. वर्कर्स ह्या 3 प्रकार असतात. वर्कर्स असतात, क्वीन असते आणि ड्रोन असतात. तो वर्कर मध गोळा करतात, राणी अंड्यांचं काम करतात आणि ड्रोन म्हणजे ते मीटिंग साठी असतात. अच्छा, असं पण आहे. आणि एक मधमाशी एवढ्या एरियात म्हणजे 3 किलोमीटरचा एरियाच कव्हर करते. एक मधमाशी फिरून अशी मध गोळा करते 3 किलोमीटर. आणि त्याच्यामध्ये राणी असते, राणी माशी महत्वाची असते. राणी माशी याच्या आतमध्ये असते आणि ती फक्त अंड्यांचं काम करते. आणि समजा कॉलनीमधून राणी माशी निघून गेली तर पूर्ण कॉलनी खराब होते किंवा निघून जाते. फक्त राणी माशीसाठी. राणी माशी समजा आपल्या इथे बसली, ह्या साईडला बसली, ते स्वतःहून आपल्या इथे परत येऊन बसलं, अशी राणी माशी आहे. अच्छा, समजलं. हनीबीचे प्रकार किती आहेत? हनीबीचे 7-8 प्रकार आहेत. तिथली राणी माशी निघून गेली ना तर त्या मधमाशा वर्कर्स असतात ना, छोट्या मधमाशा बाहेर येतात, तुम्ही बघू शकता. अच्छा, त्या निघून जाते. त्या निघून जातात किंवा मरून जातात. अच्छा, कारण ती एकच असते हुकुमाची राणी, ती महत्वाची असते त्यांना. म्हणजे त्यांच्याकडे पण राणीचा हुकूम चालतो. हा, त्यांची कॉलनी असते, कॉलनी प्रत्येक. आणि समजा याच्यामध्ये 2 राण्या तयार झाल्या ना तरी मग त्यातून एक राणी आणि अर्धी त्यांची कॉलनी निघून जाते, दुसरीकडे घर बनवते, असं असतं. म्हणजे त्याला आमच्या भाषेत म्हणतात भरणा सुटणे. अच्छा, भरणा आमच्या भाषा आहे ती भरणा सुटणे. अच्छा. हा, मग त्यात खूप चेक करायला लागतं. आठवड्यातून 2दा एकदा मध काढतो आम्ही. तर समजा सीझन जेवढं जांभळीला मोहरा आला खूप, तर मग खूप मध भेटते. एका पेटीतून 1-2 किलो मध आरामशीर भेटते. मग असे प्रत्येक शेतकरी आमचा आठवड्यातून 2 किलो समजा पकडा आपण. हा, तर प्रत्येक शेतकरी 100 किंवा 200 असे स्वतःच्या पेटेत अजून, म्हणजे आठवड्याला. हा बापरे, म्हणजे खूप काढतात मध आणि विकतात पण. इथे आम्ही आमच्या गावात विकतो मध. म्हणजे इथं शेतकरी आम्हाला आणून देतात, मग आम्ही त्यांना पैसे देतो. मग आम्ही इथे फक्त प्रोसेसिंग फक्त गाळतो मध आणि गाळून फक्त बॉटल सील पॅक करतो, एवढंच आम्ही इथे करतो. आणि त्यांना पैसे देतो, मोबदला पेटी आणून देतो. असं ते बघा तुम्ही, आता ही पेटी असतात 4 लेअर असतात, ही 7री पेटी आहे. आणि याला असा कलर पण लावायला लागतो, कारण पावसामध्ये आमच्याकडे खूप पाऊस झाला ना की वाळवी लागते, त्या त्यांची केअर करायला लागते. आता जून मध्ये आम्ही ना ऑटोमॅटिक काय काय निघून जातं, काय काय राहतं. आणि मधमाशांचं ह्याच्यामध्ये मॅम अन्न असतं स्वतः, त्यात राणी माशी असते. समजा आता पावसात 4 महिने काही फुले बिले येत नाहीत आपल्याला, मग काय करतात, फुले आली नाहीत ना की मग काय करतात, स्वतः त्यांना खायला अन्न नाही, त्यांचं अन्न काय ते स्वतःचं हनीच. मग हे अन्न असतं आणि ह्यामध्ये आमची मध असते, ते तयार करतात. मग ते मध आम्ही मशीन असते अशी गोल, त्यामध्ये टाकायचं, मध्ये गोल गोल फिरवायचं, असे खूप प्रकारचं हनी असतं. बघूया मॅम. आणि तुमच्या साईडला असं फिरलं ना तर असं करू नका, म्हणजे चावणार नाही, घाबरू कारण नका. आपण मधमाशीला आपण काय केलं नाही ना तर ते आपल्याला काही चावणारच ते नाही, मध- आपण हालायचं नाही, फक्त शांत राहा. आपल्याला मधमाशी काय ना, ती मधमाशी आपल्याला काही करत नाही. ओके, समजा आपण त्यांना चिवणली ना अशी तर नॉर्मल आहे, आणि मधमाशी चावली ना ती स्वतः मरते. पहिली गोष्ट सांगतो, त्यांची लाईफ पक्की असते, स्वतःहून मरून जाते. ठीक आहे. बघ आणि लिहिलं तू खाली उतर, काही नाही होणार रे, ते बघा आपण ना. हालायचंच नाहीये.
अशा पूर्ण ही लेअर भरलेली असते मधमध्ये हनी बी. मधीचा पोळा कसा बनवला बघते प्रत्येक आतमध्ये. पट्टीच्या खाली. मध्ये ते वॅक्स येते, त्या वॅक्सचा त्याने हनी तयार केला आहे. ओके, नाही चावणार नाही काय नाही, आपण रिलॅक्स असं असतं हे सगळं. समजलं चिकू? ते जे नेट सारखं बनवलं ना, होल होल नेट आहे ते चिकू. हा नेक्स्ट त्यामध्ये हनी असते. दिसन चिकू. दीदी इथून घे. ओके जवळ जाऊ नको मला जास्त. क्लोज. एक मिनिट. म्हणजे काय काय बसतात ते स्वतःहून बसतात, काय काय आम्ही शोध घेतो. शोधून घेतलं. तर ते सोरम असते, अशी गोल तऱ्हेची सोरम म्हणतो त्याला आम्ही. त्यामध्ये राणी माशीला पकडायची. राणी माशी कुठे ज्या ठिकाणी बसेल ना तिथे सगळी कोणती कॉलनी पूर्ण बसते, असं पण त्या. असं आहे. हा, आणि दुसऱ्या कॉलनी मधली कुठली माशी ह्यामध्ये गेली ना तर ते मारामारी होते, म्हणजे युद्ध होतं. अच्छा. हा, म्हणजे त्या कॉलनीत ते सगळे मारून टाकतात. असे खूप प्रकारचे असतात मला. तर मधीच्या गावामध्ये ना हे बचत गटातर्फे ना छोटीशी खानावळ आहे, जिथे सगळं जेवण तुम्हाला भेटेल. चहा, नाश्ता, कॉफी, व्हेज नॉनव्हेज पण ना ताई? व्हेज नॉनव्हेज पण भेटेल. तर आता आमच्यापैकीच असंच कोणीतरी फिरायला आलेत आपल्या मुंबईवरूनच, तर त्यांनी स्वतः जेवण घेतलंय. पेणवरून आलेत का तुम्ही? तर मग तुम्ही ऑलरेडी जेवण मागवलंय, तर काय मागवलंय जेवणामध्ये? मस्तपैकी पिठलं आहे, भाकरी आहे ज्वारीची. ती घरगुती पद्धतीचं जेवण आहे. वांग्याची भाजी पण आहे. भाजी पण दिली आम्हाला त्यांनी. अच्छा. आणि 10 मिनिटात सगळं जेवण म्हणून दिलं. गरम गरम आणि मी आज प्रथमच इथे मधाचे लाडू खाल्ले. काय बोलता? मध अतिशय सुंदर होते ते. म्हणजे अच्छा. सगळ्यांनी इथेच यावं असं माझी सगळ्यांना पर्यटकांना कळकळीची विनंती की इथेच यावं त्यांनी. कुठे महाबळेश्वरला न जाता इथे जेवायला तर नक्की यावं. निसर्ग भरभरून आहे. अगदी भरपूर, अगदी त्यांना खूप आनंद होईल याच्यात. आणि सुंदर जेवण भेटलं. 10 मिनिटात त्यांनी एवढं सगळं जेवण बनवून दिलं मला. बघा हो ना? सगळं भाकरी दिले, पिठलं दिले, वांग्याची भाजी दिली, लोणचं दिले. अरे वा. दिलंय. हो का? तर छास पण आहे ना? हो खूप छान आणि सुंदर आहे. तास पण अतिशय छान आहे. ताई मग आम्हाला पण तुमच्या हातचा ताक बघू पहिला प्यायला. तुमचं नाव सांगाल मला? मी किचन दाखवू जरा असं. हो या नाही. नमस्कार, माझं नाव दीपाली नितीन जाधव. मी एक महिला बचत गट मध्ये CRP म्हणून कार्यरत आहे. अच्छा. इथे आपले ग्रामसंघ, आमच्या ग्रामसंघाचं नाव हिरकणी महिला ग्रामसंघ आहे. त्यातूनच आम्ही आपल्या एक पर्यटकांना एक काहीतरी भोजनालयासाठी घरगुती पद्धतीने आम्ही जेवणाची सोय केलेली सोय आहे. केली. अच्छा, खूप छान. म्हणजे अगदी छोटासा तुमचा किचन आहे आणि छोटे खाणे तुम्ही अगदी म्हणजे घरच समजा हे आपलं. हा ना? म्हणजे आमच्यासारखे जे पर्यटक येतील त्यांना असं वाटेल की आम्ही घरात बसूनच जेवतो. आता ते दादा काय बोलता? उकडीचे मोदक आहेत. रोज असते पुरणपोळी? पुरणपोळी ना कस्टमरला तर त्यांनी मागितली तर बनवून देतो. लगेच बनवून देणार. खूप छान. ऑर्डर असेल त्याप्रमाणे मध टाकून चॉकलेट आपण बनवलेलं आहे. मच्छी चॉकलेट पण आहेत. पापड आम्ही घरगुती आपण म्हणजे हे प्रकार मी पहिल्यांदाच ऐकते का मधीचं चॉकलेट आहे किंवा मधीचा लाडू आहे. तर हे आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. नक्की आम्ही तर टेस्ट करणार आणि सगळ्यांना आवर्जून सांगू का तुमच्याचकडे या. मधीचं गाव बघा विशेष म्हणजे. हो की नाही? ह्या ताई आहेत बचत गटातल्या. तर तुमच्या बचत गटात किती महिला आहेत? आमच्या बचत गटात 10 महिला आहेत. अच्छा. मग हे तुम्ही काम किती लोक मिळून करता? 10 महिला आम्ही सगळे मिळून करतो. मिळून करता सगळेजण. हे सगळे होममेड प्रोडक्ट आहे तुमचं, अगदी घरगुती पद्धतीने केलेले. मला तुम्ही प्रोडक्ट सांगा कुठले कुठले तुमचे होममेड आहेत? होममेड आहे बघा. ज्वारी तिळाचे लाडू आहेत, मधापासून केले. तिळाचे आहेत, शेंगदाण्याचे, गव्हाचं आहे, ड्रायफ्रूट आहे, नाचणी आहे, ज्वारीचं आहे. अच्छा, म्हणजे ज्वारीचे पण लाडू आहेत? ज्वारीचं हे आहे. फर्स्ट टाइम बघते जारूचं. आणि मधाची चॉकलेट पण आहे, होममेडच आहे. मधापासून केलेले ड्रायफ्रूट वगैरे सगळं टाकून होममेड आपले पापड आहे, बटाटे येतं, अच्छा. लसणी येतं आणि बटाट्याचे पापड पण आहेत, पण ते घरी सगळे. असं पण हे तुमचं अगदी घरगुती व्यवस्थित घरातून केले. आणि आता किचन पण बघितला तुमचा, तर तुम्ही असं महिला मिळून काम करता. हो. अच्छा. किती 10 जणी सगळ्या मिळून? हो, 10. चालेल. तर मला एक पापड द्या, मला गावठी लसूण द्या, कारण तो टेस्टिंगला खूप छान असतो आणि आपल्या मटन चिकन मध्ये तो अख्खा लसूण टाकला तर आपल्या हेल्थ साठी पण तो खूप चांगला असतो. बरोबर? गावठी लसूण खूप छान असतो. आणि चॉकलेटचं पण एक. आणि टंबुळगी आपल्या शेतातली अच्छा, ही पण शेतातलीच आहे. पॅकेट 50 रुपयाचं आहे. मला वाटतं मॅप्रो गार्डनच्या वगैरे त्या साईडला ना ह्याचा रेट 100 रुपये आहे. हो ना? तर त्या साईडला तुम्हाला उलट जास्त महाग मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन प्रोडक्ट घेऊ शकता. तर ठीक आहे ताई, मला लसूण द्या, हा एक द्या, परत पापड द्या, लाडू नको, आणि बटाटे द्या एक.
काय चालेल, 2 दे. 2 दे. ठीक आहे. कदाचित कोणाला हे माहिती नाहीये, थोड्याफार लोकांना माहिती असेल, आपण महाबळेश्वरला ऑलवेज येत असतो, पण ह्या ठिकाणाला मी युट्यूबवरती बघितलंच नाहीये. फर्स्ट टाइम मी इथं माझ्या ब्लॉगमध्ये टाकते की खरोखरच इथं प्रत्येकाने भेट द्या. खास करून मुलं असेल तर आवर्जून भेट द्या, कारण मुलांना हे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. हे देशातलं पहिलं मधाचं गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे मांगर. इथे ना फक्त मध तयार होते आणि ती नॅचरल मध तयार होते. आपणच बॉक्स आहे तसे असे बॉक्सेस असतात आपल्याकडे हनीबीचे. तर मधमाशी काय करतात, त्याच्यामध्ये पूर्ण हनी भरतात. हे पूर्ण हनी भरलं ना की फुल सील पॅक होतं. म्हणजे वॅक्स असतं ना करतात त्याच्याने हनी भरते. फुल हनी झाली ना ते काय करतात, शेतकरी जंगलात जातात आणि याला मशीन म्हणतात, म्हणजे मध काढण्याची मशीन. मध काढण्याची हा. मशीन तर शेतकरी काय करतात, मशीन हा ही मशीन. शेतकरी काय करतात, बॅग सारखं टाकून शेतामध्ये जातात. शेतकऱ्याला पाठीवर. हा जंगलामध्ये जातात घेऊन जातात आणि ना सोबत करतात हे मशीन अशी गोल फिरतो. तर मग नॉर्मल सूर्य जास्त कट करतात चिरा मारतात आणि याच्यामध्ये हनी बी ना पूर्ण हनी भरते. तर मग हे आम्ही टाकले ना ठेवतात. तर असं टाकलं ना तर तुम्ही गोल फिरू शकता. बघा हा फिरवतो. गोल फिरवलं ना की हवेच्या नावामुळे मध पूर्ण आहे ना गोलमध्ये बाहेर येते. मध बाहेर आली ना की परत आम्ही काढतो आणि परत ह्यामध्ये ठेवतो. किंवा हनी बीज काय करतात ते रिसायकल, म्हणजे मध भरण्यापर्यंत चालू करतो. आठवड्याला प्रत्येक आठवड्याला असं करतो. हा मग आणि ह्याच्यातून मध बाहेर निघते. त्यामध्ये स्टोरेज झाली ना की ह्याच्यातून मध बाहेर निघते. नळाच्या पद्धतीने हा लॉक सिस्टीम करतो. हा लॉक करतो, स्टोअर करतो आणि मग टाकतो. मग शेतकरी हा गावात येतो डबे असतात तसे 10 किलोचे, ते सोबत घेऊन जंगलात जातात. ते डबे भरून आणतात, घरात ठेवतात आणि नंतर इथे आणून देतात आम्हाला. असे म्हणजे सगळ्यात महत्वाची मशीन त्यांची ही आहे जी शेतामध्ये घेऊन जाऊ. हा आणि आपण डायरेक्ट काढतो काय होतं की एक वन टाइम होणार ना. समजा ते वॅक्स असतं ते पूर्ण तोडलं असं कट केलं आणि ते आपण गाळतो ना ते गाळून टाकलं तर ते काय फायदा होणार, ते वन टाइमच होणार. बदमाशांना पुढे काय कशी करणार, लेट होणार. मग त्यासाठी फक्त क्लीन हे वॅक्स असतं पूर्ण, फक्त क्लीन रिकाम होतं पूर्ण असं घालून ठेवलं ना सेट करायचं ते परत त्यांचं चालू होतं. हा त्यासाठी इथे गेट असतं. हे गेट करून ठेवायला लागतं आणि राणी गेट म्हणतात. कारण राणी माशी मोठी नॉर्मली कशी असते बघा, ही क्वीन असते. क्वीन ही राणी माशी असते. आपण म्हणून ना मॅडम हे आपण भरतो आणि मध भरतात, असे मध भरतात. मग त्यामध्ये असं सेम होतं. आणि ते मी बोललो ना मॅडम हे बघा हे कशात असतं माहिती का, की ते वॅक्स असतं ना ते आमच्या लास्टला राहतं जूनमध्ये पावसात वॅक्स. मग ते आम्ही जमा करतो आणि ते गरम करून वितळतो. मग त्याचा परत वॅक्सचा पत्रा तयार होतो. मग तो वॅक्सचा पत्रा आम्ही हेल्मेट टाकला ना ते छोट्या बॉक्सेस आहे ना ते फिरमी, त्यात आम्ही ते टाकतो. म्हणजे काय ह्यांचं काम सोपं करतो. ह्याने वॅक्स तयार करायचं जरूरत नाही. हा मग त्याचा रेडीमेड वॅक्स असतं. हा मग त्याचा टाइम असतो. मग ते डायरेक्ट मधीचं काम आणि साठवण्याचं काम करतात. समजलं? ही क्वीन राणी आहे हनीबी मधली. आणि हे वर्कर आहेत. ही छोटे आहेत ना म्हणून ही काम करते फक्त. आणि ही सांगेल इन्स्ट्रक्शन देईल ते ह्यांनी ऐकायचे. म्हणजे हनीबी मध्ये पण असं आहे. जसं तू स्कूल मध्ये सांगतोस ना, बरोबर. मधीच्या गावात आम्ही जिकडे गेलेलो ना तिथे मध प्रोसेसिंग कशा पद्धतीने केली जाते या संदर्भात ज्या मुलाने आम्हाला माहिती दिली त्याने सांगितलं जंगलामध्ये बिबटे आहेत. आणि परवाच्या दिवशी आमच्या गावातल्या मुलाला बिबट्या दिसला. त्याने त्याचा एक छोटासा रील बनवला आणि आमच्या गावाच्या ग्रुपवर टाकून दिला. तर सांगायचं हे आहे की आपण हौशेपोटी पर्यटक येतात, रस्त्याच्या मधोमध उतरतात. एक जण फोटो काढणारा असतो आणि दुसरा फोटो काढून घेणारा असतो. होतं काय, अचानक आपण जस्ट इमॅजिन करूयात की उजव्या हातानं या झुडपामधून, माझ्या उजव्या हाताच्या झुडपामधून बिबट्या आला. मध्ये जो माणूस उभा आहे त्याने झडप घातली आणि डाव्या हाताच्या जंगलामध्ये निघून गेला. असं होऊ शकतंय. तर हौशेपोटी आपण काही करतो. फोटो काढण्याचा आपला जो अट्टास असतो, हव्यास असतो, तो कधी कमी होणारा नसतो. पण त्यातल्या त्यात जिथे रिस्क घेऊ नये तिथं अशा पद्धतीचा तुम्ही धोका पत्करू नका. कारण काल आणि वेळ ही कोणाची सांगून येत नसते. ठीक आहे, गाडीतून तुम्ही मजा घ्या,
गाडी जरा सावलीमध्ये उभी करा, थोडा वेळ थांबून निसर्ग बघून मग पुढच्या वाटेला लागा. पण अशा पद्धतीचं धाडस बिलकुल करू नका ज्याच्यानं तुमच्या जीवाला धोका संभवेल. तर हे जंगल अशा पद्धतीचं आहे. तर मंडळी कसं आहे ना, ह्या गावामध्ये पण तुम्हाला स्ट्रॉबेरीची शेती बघायला मिळते आणि इथे पण तुम्ही येऊन स्ट्रॉबेरी खरेदी करू शकता. तर महाबळेश्वर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक जण बघतच असतो आणि मला वाटतं का असं कोणी नसेलच का महाबळेश्वर फिरायला आला नसेल. हे एक नवीन ठिकाण तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि आमच्यासाठी हे नवीन ठिकाण आहे. तर नक्की आवर्जून ह्या ठिकाणाला भेट द्या. आणि पावसाळ्यात म्हणाल तर इतकं भयानक असं दृश्य इथं तुम्हाला पाहायला मिळेल. खूप जास्त प्रमाणात इथे पाऊस असतो आणि धुकंही खूप जास्त असतं. मी म्हणेल का खरंच पावसाळ्यामध्ये येणं अवॉइड करा. डिसेंबर नोव्हेंबर मध्ये तुम्ही येऊ शकता. तर इथेही बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला आणि खाण्याच्या गोष्टी पण भेटतील, पण राहण्याची सोय अशी नाहीये इथे. तर आता गाडीतून प्रवास करताना हे एक झाड मला दिसलं, जे झाड आहे औदुंबराचं. आणि औदुंबराचं झाड बघा किती अप्रतिम असं फुललंय उमरांनी. अगदी भरगच्च असं प्रत्येक फांदीला उमरं लागलेली आहेत. लाईफ मध्ये पहिल्यांदा इतका उंबर मी बघते झाडावरती लागलेला. खूपच सुंदर बघायला, इतकं छान वाटतंय ना. उमरांचा कलर जे छोटे आहेत त्यांचा कलर आहे डार्क हिरवा, कोणाचा लाल आहे, कोणाचा ऑरेंज येतोय, कोणाचा एकदम लाईट येलो येतोय. बघण्यासाठी इतका सुंदर वाटतोय ना, भरगच्च असा आपण कधीच बघितलेला नसतो. जमिनीवरती पण तेवढेच असे लाल होऊन पडले, तुम्हाला दिसत असते तर. आपल्याला हाच निसर्ग बघायचा असतो इथं येऊन. हाच निसर्गाला बघून आपल्याला आनंद वाटतो. आम्ही आनंद घेतो आणि आमच्या माध्यमातून तुम्ही आनंद घ्या. मी उंबर तोडून घेतला, पण कसं असतं हा गावठी उंबर आहे ना, त्याच्यामुळे याच्यामध्ये ना जास्त किडी असतात छोटी छोटी. तर खाण्यासाठी म्हणजे तेवढे फारसे भेटत नाहीत. खूप शोधून शोधून असा हा खायला लागतो, पण खायला चव देतो. आम्हाला समजतच नाही हा आतल्या त्याच्या शीट्स टाईप असतं ना ते आहे की नाही किडी लागली आहे त्याला. तर मला एकच असा हा थोडासा लाल भेटला म्हणून मी तोडला, पण तो खाण्याच्या योग्यतेचा नाहीये.